नाशिक ते पुणे, दोन मोठी शहरं, एक सेमी हायस्पीड स्वप्न. पण हे स्वप्न साकार होताना मध्येच रूळ बदलले गेले आणि त्या बदलामुळे काहींचा प्रवास सुकर झाला तर काही शेतकऱ्यांचं भविष्यच प्रश्नचिन्हात अडलं आहे. रेल्वे मंत्रालयाचा नवा निर्णय नेमका काय आहे? सिन्नर, संगमनेर, जुन्नर मधील शेतकऱ्यांच्या जमिनींचं पुढे काय होणार? आणि नाशिक पुणे प्रवाशांसाठी हा बदल फायद्याचा आहे की तोट्याचा? या सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि वास्तव मांडणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला रेल्वे, महामार्ग, मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प आणि त्यांचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर कसा होतो असे विषय आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण सध्या 15,000 सबस्क्रायबर्सच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला अजून मजबूत बनवतो. चला तर मग सुरू करूया आजची महत्त्वाची बातमी. रेल्वे मंत्रालयाने नाशिक पुणे सेमी हायस्पीड प्रकल्पाचा मार्ग बदलत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पूर्वीचा नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव मार्ग बाजूला ठेवत नवा मार्ग नाशिक शिर्डी पुणतांबे अहिल्यानगर असा करण्यात आला आहे. या बदलामुळे सिन्नर तालुक्यातील आधीच अधिग्रहित केलेल्या जमिनीचं भवितव्य अनिश्चित झालं आहे. मोबदला घेतला, जमीन दिली, पण प्रकल्पच दुसरीकडे वळवल्यानंतर त्या जमिनीचा वापर कशासाठी केला जाणार? सरकारकडून त्या परत मिळणार का? मित्रांनो, राज्यातील प्रमुख शहरांपैकी असलेल्या नाशिक आणि पुणे यांना सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाने जोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार नाशिक पुणे रेल्वेसाठी नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव चाकण पुणे असा असून 235 किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित केला होता. रेल्वे मंत्रालयाने तांत्रिक बाबींचा व व्यवहार्यतेचा मुद्दा पुढे करीत हा मार्ग नाशिक शिर्डी पुणतांबे अहिल्यानगर चाकण पुणे असा केला आहे. हा रेल्वे मार्ग बदलल्याने आता तो शिर्डीहून जाणार आहे. या रेल्वे मार्गामुळे शिर्डी व नाशिक येथे येणाऱ्या दक्षिण भारतातील पर्यटकांची सोय बघितली आहे. मात्र नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय केली असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग महारेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी नाशिक, नगर व पुणे या जिल्ह्यांमध्ये भूसंपादनही करण्यात आलं आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार करता त्या प्रस्तावित जुन्या मार्गासाठी जिल्ह्यातील नाशिक व सिन्नर या दोन तालुक्यात 22 गावात भूसंपादन केले जाणार होते. त्यानुसार सिन्नरमधील 66 हेक्टर क्षेत्र संपादित झाले आहे. संबंधित जमीन मालकांना त्याचा मोबदलाही दिला आहे. आता सिन्नर शहरापर्यंत हा मार्ग कायम असला तरी तेथून तो वावी मार्गे शिर्डीला जाणार आहे. त्या मार्गाचे मध्यंतरी सर्वेक्षणही झाले आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील जवळपास 46 हेक्टर भूसंपादन वाया जाणार आहे असे दिसत आहे. या शेतकऱ्यांनी रेल्वेला जमिनी देऊन त्या बदल्यात मोबदलाही घेतला आहे. आता तो रेल्वे मार्ग बदलला असल्याने या अधिग्रहित जमिनींचे काय होणार असा या शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. या जमिनी मूळ मालकांच्या ताब्यात असल्या तरी त्यांच्या सातबारा उतार्यावर सरकारचे नाव आहे. आता सरकार या भूसंपादित जमिनीबाबत काय धोरण ठरवणार? संपादित जमिनी ताब्यात घेणार का? असे प्रश्न सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना सतावत आहेत. याच पद्धतीने संगमनेर, जुन्नर, आंबेगाव खेड या तालुक्यांमधील शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित केलेल्या जमिनींचा प्रश्न निर्माण होणार आहे. तर मित्रांनो, नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा हा बदललेला मार्ग फक्त नकाशावरचा बदल नाही तर हजारो प्रवाशांचा वेळ आणि अनेक शेतकऱ्यांचं भविष्य ठरवणारा निर्णय आहे. शिर्डीला जोडणं हा एक मोठा फायदा असला तरी सिन्नर, संगमनेर आणि आसपासच्या भागात आधीच संपादित झालेल्या जमिनींचं पुढे काय होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. तुम्हाला हा मार्ग बदल योग्य वाटतो का की शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमचा आवाजही महत्त्वाचा आहे. अशाच वास्तव मांडणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांच्या आतली बातमी आणि सामान्य माणसावर होणारा परिणाम समजून घ्यायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत जागरूक रहा, माहितीपूर्ण रहा.